Audio Jungle. मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरती जाऊन सुपर VPN हे जे ॲप्लिकेशन आहे, हा VPN आहे, तुम्ही काय करायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचा आहे प्ले स्टोअरवरती जाऊन आणि हा इझिली ते इथं कनेक्ट करून घ्यायचा आहे. तर काय करायचं आहे, VPN कनेक्ट केल्यानंतर ही कॅपकड आहे मित्रांनो, ही टेलिग्रामला मी दिलेला आहे पिनड मेसेजमध्ये आणि टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तुम्हाला काय करायचं आहे आणि ह्या व्हिडिओचं मित्रांनो जे काय आपण मटेरियल यूज केलेला आहे, हे मटेरियल डाउनलोड करून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 3 अंकी कोड दिलेला आहे. तो 3 अंकी कोड बघायचा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जाऊन तो सर्च करून घ्यायचा आहे. ह्या व्हिडिओचं मित्रांनो जे काय आपण मटेरियल यूज केलेला आहे ते तुम्हाला इझिलीरित्या भेटून जाणार आहे. तर काय करायचं, हा पहिल्यांदा सर्वात अगोदर प्रो व्हर्जन जो कॅपकड आहे मी टेलिग्राममध्ये दिलेला आहे, ते म्हणजे पिनड मेसेजमध्ये जाऊन तुम्ही इझिलीरित्या हा कॅपकड डाउनलोड करून घ्यायचा. आता काय करायचं बघू शकता, तर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या फोटोवर तुम्ही स्टेटस बनवणार आहात ओके, तो इथं फोटो इथं सिलेक्ट करून घ्यायचा. तर सिलेक्ट केलं तर ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर बघू शकता इथं बॉक्सच्या बटनला क्लिक करून अशा प्रकारे आपला म्हणजे कॅपकड आहे इथं ओपन करून घ्यायचा. झाल्यानंतर तर काय करायचं बघू शकता, स्टार्टिंगला यायचं आहे, इथं ॲड ऑडिओच्या बटनवरला क्लिक करायचं आहे, साऊंडवरती क्लिक करायचं आहे ओके. साऊंडवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं तर वेट करायचं आपल्याला. गोष्टमध्ये एक 2 जेवढा तुमचा इंटरनेट डाटा फास्ट असेल तेवढं आपलं काम इथं फास्ट होणार आहे. तर बघू शकता इथं सेकंड नंबरचं जो फाईल मॅनेजरचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं बघू शकता एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ हा बघू शकता ह्याच्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर ही जी मी तुम्हाला जे एक व्हिडिओ दिलेला आहे ओके, तो टेलिग्रामवरती जाऊन तो हा काय करायचा आहे, डाउनलोड करून घ्यायचा आहे ओके. डाउनलोड केल्यानंतर इथं इम्पोर्ट साऊंड ओनली करून घ्यायचं ओके. केलं तर हा म्हणजे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तो सॉन्गमध्ये एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल ओके. तर प्लसवरती क्लिक करून घ्यायचा. अशा प्रकारे आपला जो म्हणजे तर ॲड म्हणजे साऊंड आहे म्हणजे जे काय आपलं म्युझिक आहे म्हणजे सॉन्ग आहे ते ॲड होऊन जाईल ओके. आता हा जो आपला इमेजची लेअर आहे, लेअरवरती क्लिक करायचा आहे आणि पूर्णपणे अशा प्रकारे इथं मागं खेचून घ्यायचं. जिथंपर्यंत आपलं सॉन्ग आहे तिथंपर्यंत अशा प्रकारे इथं म्हणजे आपल्या इमेजची लेअर इथेपर्यंत म्हणजे एंडलापर्यंत घेऊन यायचं ओके. तर एंडला आल्यानंतर बघता आपल्या इमेजची म्हणजे इथं सॉन्गची लेअर आहे, लेअरवरती क्लिक करायचं आहे. लेअरवरती क्लिक केल्यानंतर बघता लेफ्ट साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे, इथं बीटचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर ऑटो जनरेटवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता इथं थोडंसं आपल्याला वेट करायचं आहे ओके. मित्रांनो इथं थोडंसं वेट केल्यानंतर आपल्या कॅपकडे जे स्वतः आपल्याला म्हणजे ज्या सॉन्गमध्ये बीट आहे ते तर स्वतः आपल्याला क्रिएट करून घेणार आहे. तर काय करायचं तुम्हाला इथे जे बुक्स तर पूर्णपणे इथं फास्ट करून घ्यायचं ओके. फास्ट केल्यानंतर बुक्स जेवढ्या काय आपल्या म्हणजे सॉन्गमध्ये जे बीट आहेत ते स्वतः आपल्याला कॅपकडे जनरेट करून देणार ओके. त्यामुळे इथं फास्ट करून घ्यायचं आणि इथं ओकेवरती क्लिक करायचं ओके. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता काय करायचं तुम्हाला सर्वात जर बुक्स ते बॅकचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं ओव्हरलेचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरले बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे ओके. आपण ज्या व्हिडिओज आपण म्हणजे सॉन्ग इथं एक्स्ट्रॅक्ट करून घेतला तोच इथं व्हिडिओ तुम्हाला करायचा इथं परत ॲड करून घ्यायचा ओके. ॲड केल्यानंतर बघता मित्रांनो इथं बघते फ्लिपचं बटन ओके. बघते इथं क्रॉसचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं ओके. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर थोडंसं आपल्याला एवढ्या ओके इथंपर्यंत ठेवायचं. आता बीट जिथं बघू शकता थोड्या असं दोन्ही बोटामध्ये धरून अशा प्रकारे झूम करून घ्या ओके. झूम केलं तर बघू शकता जिथं बीट असेल तिथं आता फर्स्ट बीट आहे म्हणजे बीट 1 आहे ओके. आता इथं बीट 2 झालेलं ओके. म्हणजे बघू शकता इथं या येलो डॉट जवळ येत आहे आणि आपला जो इमेज आहे इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचा आणि स्प्लिट करून घ्यायचा ओके. आता सेकंड नंबरची बीट आहे इथं बघू शकता तर इथं ओके. त्याच्या पुढची लगेच बीट आहे ओके. आता तुम्हाला इथं लगेच व्हिडिओमध्ये दिसेल बीट 3 म्हणून दिसेल ओके. या येलो डॉट जवळ येत आहे आपल्या इमेजच्या लेअरवरती क्लिक करून इथं स्प्लिट करून घ्यायचं ओके. आता त्याच्यात गोष्ट इथं सुद्धा तीच प्रोसेस इथं करून घ्यायची ओके. म्हणजे इथं आणि पुढं जायचं आहे ओके. गोष्ट इथं आल्यानंतर इथं 4 नंबरची बीट झालेली ओके. आता 4थी चालू आहे ओके. आपल्याला कुठेपर्यंत संपवायचं बघू शकता. थोडंसं पुढं स्क्रोल करत जायचं आहे आणि इथं ह्या बीटजवळ आलं तर बघू शकता त्या बीटजवळ यायचं आहे आणि आपल्या इमेजच्या लेअरवरती क्लिक करून अशा प्रकारे स्प्लिट करून येतं ओके. तुम्हाला व्हिडिओमध्ये जिथं आता बीट म्हणजे चेंज त्या दिसते त्या येलो डॉट जवळ यायचं आहे आणि ते व्यवस्थित आपल्या बीट आहे तर कट करून घ्यायचा. बघू शकता इथं थोडं आपल्याला थोडं पाठीमागे जातो इथं या ठिकाणी आपले बीट बदलणार ओके. तर ह्या येलो डॉट जवळ क्लिक करा. येलो डॉट जवळ यायचं ह्या बीट जवळ यायचं आहे आणि आपली इमेजची लेअर आहे तिथं अशा प्रकारे इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे आणि तसंच पुढं जायचं जिथं आपली बीट आहे तिथं म्हणजे अशा या बीट ह्या जवळ बरोबर येत आहे हे येलो डॉट जवळ आणि इथं स्प्लिट करून घ्यायचं ओके. तीच पुढं प्रोसेस करायचं आहे. ह्या तू इथंच थांबायचं इथं सुद्धा कट करून घ्यायचं ओके. कट केल्यानंतर बघू शकता नाही सॉरी मित्रांनो इथं नाही करायचं. तर आपली थोडंसं पुढं जायचं आहे ओके. तर बघू शकता ह्या येलो डॉट जवळ येत आहे आणि इथं आपण बीट व्यवस्थितरित्या अशा प्रकारे इथं कट करून घ्यायचं ओके. कट केल्यानंतर बघू शकता पुढच्या लगेच
बघू शकता इथं 7वी इथं नंतर इथं 8 लागलेलं आहे. जिथं 8 संपणार आहे तिथं येलो डॉट येऊन जाईल. बघू शकता इथे येलो डॉट आलेला आहे आणि अशा प्रकारे आपलं इथं स्प्लिट करून घ्यायचं. ओके, आणि लगेच पुढची जी बीट आहे तिथंच यायचं आणि लगेच स्प्लिट करून घ्यायचं. म्हणजे अशा प्रकारे बघू शकता अनेक बीट आपल्या म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये. ओके, तो शोधण्यासाठी बघू शकता इथं पुढेच यायचं लगेच. हां, हे तर बघू शकता इथं 9 आहे आणि 10. तर ओके, तर आपले व्यवस्थित त्या बीट्सनुसार इथं कट करून घेतल्यात. तुम्हालाही समजलं असेल, व्यवस्थितरित्या समजलं असेल जिथे जिथे आपण बीट दिल्यात. नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे मी तुम्हाला व्हिडिओ दिला आहे तो बघून इथं व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचा. ओके, आता हा ओव्हरले काय करायचं तुम्ही इथून डिलीट करून घ्यायचा. हा ओव्हरले फक्त आपल्या सॉन्गसाठी आणि बीटसाठी हा उपयोगी पडणार. ओके, एवढं केलं तर काय करायचं बघू मी काय करतो पहिल्यांदा तुम्हाला. आता जर मी तुम्हाला जर इफेक्ट जर म्हणजे शोधत तुम्हाला सांगत जर बसलो तर व्हिडिओ खरंच खूप मोठा होणार आहे. तर मी काय करतो पटकन जे काय आपलं म्हणजे इफेक्ट आहेत मी पटकन देतो आणि तुम्हाला एक्सप्लेन करतो नंतर. ओके, तर बघू शकता मित्रांनो इथं मी जे काही इफेक्ट आहेत पटापट दिलेले आहेत. तुम्हाला काय करायचं बघू शकता इफेक्टचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हे बघू शकता सुपर लार्ज स्पॉट जो इफेक्ट आहे त्या काय करायचं ती इफेक्ट बघू शकता इफेक्टवरती क्लिक करायचं. तुम्ही इथं रिप्लेस करून घेतो. ओके, आता तुमचे जेवढा इंटरनेट डाटा फास्ट असेल तेवढं तुमचं इथं काम पण फास्ट होणार आहे. ओके, तर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचं. ओके, ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये हा इफेक्ट असणार आहे. आय थिंक थोडंसं वेट करायचं आहे जोपर्यंत आपला इंटरनेट डाटा फास्ट असेल तर तोपर्यंत मग इथं कट करतो व्हिडिओ थोडासा. तर बघू शकता मी तर ट्रेंडिंगमधलाच दिलेला. ओके, सुपर लार्ज म्हणून जो इफेक्ट आहे. ओके, तर ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला सेकंड नंबरला इफेक्ट बघायला भेटेल. ओके, किंवा ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचं आहे तुम्हाला थर्ड नंबरला इथं हा इफेक्ट दिसून जाईल. ओके, इथं ओकेवरती क्लिक करायचा आणि हा जो इफेक्ट आहे तुम्हाला काय करायचा बघू शकता मित्रांनो आपल्याला बरोबर 4 सेकंद जो खालची बीट आहे इथे यायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला इथंपर्यंत आपला खेचून घ्यायचं. ओके, म्हणजे हा इथंपर्यंत इफेक्ट द्यायचा. इथं ॲडजस्टमेंट ही काय करायचं मित्र माहिती आहे का मित्रांनो, ही जी स्पीड आहे मित्रांनो काय करायचं इथं फक्त स्पीड आहे पूर्णपणे 0 ठेवून द्यायचं. ओके, फक्त एवढं हा इथंच तेवढं ॲडजस्ट करायचं आहे. प्लस पुढे यायचं आहे. पुढं आल्यानंतर 1 मिनिट मित्रांनो तुम्हाला काय करतो इफेक्टचं नंतर सांगतो. पहिल्यांदा जे काय आपण ॲनिमेशन दिलं आहे ते पहिल्यांदा सांगतो. ओके, आता सुपर लार्ज जो म्हणजे इफेक्ट दिला आहे तो राहून द्या मित्रांनो. ओके, आपला जो पहिला जो 1 नंबरचा जो म्हणजे आपलं 1 नंबरचा जो इमेज आहे त्याला काय आपण इफेक्ट दिलेला नाही. 2 नंबरचा जो इफेक्ट आहे ॲनिमेशन दिलं आहे ते 2 नंबरच्या म्हणजे आपलं इमेज आहे त्या गिरोवरती क्लिक करायचं आहे. त्या ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. थोडंसं लोड घेईल तर कोंबो जो इफेक्ट आहे त्या कोंबोमधले आपण इफेक्ट दिलेला आहे. तुम्हाला इकडं पुढं गोष्ट आहे तर तुम्हाला स्टार्टिंग देतो पुढं स्क्रोल करत जायचं आहे आणि जे पेंडुलम मूव्हचा जो इफेक्ट आहे तो काय करायचा आहे तर पूर्णपणे अशा अप्लाय करून घ्यायचा. ओके, ओकेवरती क्लिक करायचा आहे आणि आता थर्ड नंबरचा इफेक्ट आहे त्याच्या समोरचा जो म्हणजे इमेज आहे ते इमेजच्या सुद्धा लिअरवरती क्लिक करायचं आहे. त्या ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करायचा आहे. ह्याला देखील मित्रांनो कोंबोमधला इफेक्ट दिलेला आहे. फक्त पेंडुलम 2 जो इफेक्ट आहे तो दिलेला आहे आणि पूर्णपणे जे कोंबोमध्ये जो आपण इफेक्ट देतोय ही जी लेंथ पूर्णपणे म्हणजे हाय म्हणजे पूर्णपणे ठेवून देतो. ओके, आणि परत ओकेवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आता त्याच्या समोरचा म्हणजे इमेज आहे त्याला काय करायचं त्याला सुद्धा इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं ते इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनवरती जायचं परत ह्याला देखील आपण कोंबोमधला इफेक्ट दिलेला आहे. पण आपण कोंबो तर ट्रेन 3 जो इफेक्ट आहे. ओके, ट्रेन 3 जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. बघू शकता थोडंसं जास्त पाठीमागा. ओके, तुम्ही व्यवस्थितरित्या इथं सर्च म्हणजे बघून इथं काय करायचं इथं ट्रेन 3 जो इफेक्ट आहे तो तुम्हाला द्यायचा. ओके, करून घ्यायचा. ओके करून घ्यायचा. ओके, आता त्या समोर जो इफेक्ट आहे आता समोर जो इमेज आहे इमेजला काय करायचं आहे त्या आता समोरच्या इमेजला थोडंसं ॲनिमेशन द्यायचं आहे त्याला देखील द्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं त्या इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करायचं आणि याला इन ॲनिमेशन दिलेलं. ओके, ह्याला इन ॲनिमेशन बघू शकता मित्रांनो इथं रॉक वर्टिकली हा जो वर्टिकल जो इफेक्ट आहे रॉक वर्टिकली एक इफेक्ट द्यायचा आणि ही जी जे बघू ही जी म्हणजे सेकंद आहेत 1 सेकंदापर्यंत ठेवून द्यायचं. ओके, 1 सेकंदावर ठेवून द्यायचं आहे. त्याच्या समोर यायचं आहे त्याला देखील हा पुन्हा ॲनिमेशन द्यायचा आहे. त्यासाठी ते इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. ह्याला देखील आपण इन ॲनिमेशनमधला दिला आहे. बट रॉक होरिझेंटली जो इफेक्ट आहे. ओके, रॉक होरिझेंटली जो इफेक्ट आहे. ओके, हा इफेक्ट द्यायचा आणि ह्याला देखील 1 सेकंदापर्यंत ठेवून द्यायचा. ओके, त्याच्या समोर यायचं समोर आल्यानंतर ह्याला सुद्धा मित्रांनो द्यायचा इफेक्ट. ओके, ह्याला देखील हा इफेक्ट ॲनिमेशन द्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. ह्याला मित्रांनो कोंबोमधला इफेक्ट दिला आहे. ओके, कोंबोमध्ये यायचं आहे. कोंबोमध्ये आंतर गोष्ट तुम्हाला सांगतो स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट तर कायचं डिस्टॉर्ट हा इफेक्ट आहे तो देऊन द्यायचा. ओके, आणि ही जी काय लेंथ आहे पूर्णपणे फुल ठेवून द्यायचं. ओके, तुम्हाला इथं शोधायचं आहे गोष्ट मी तुम्हाला अनेकदा सांगतो स्ट्रेच अँड 1 मिनिट त्याचं नाव येऊ द्या डिस्टॉर्ट जो इफेक्ट आहे
तो इथं अप्लाय करून द्यायचा. ओके, अप्लाय केलं तर आता त्या समोरचा जो इफेक्ट आहे ह्याला काय ॲनिमेशन द्यायचं. ओके, या समोरचा जो म्हणजे इमेज आहे त्याला ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यासाठी इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करून ह्याला कोंबोमधला आपण इफेक्ट दिला आहे. त्यासाठी कोंबोवरती क्लिक करायचा आणि डिस्टॉर्ट राईट जो इफेक्ट आहे. ओके, तुम्हाला बघू शकता इथं जर थोडासा जवळचा डिस्टॉर्ट राईट जो इफेक्ट आहे. ओके, तर हा अप्लाय करून घ्यायचा. ओकेवरती क्लिक करायचा. थोडं समोर त्याच्यासमोरचं जो इमेज आहे त्यालासुद्धा आपण ह्याला देखील आपण ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यासाठी इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये द्यायचं आहे. ह्याला आपण इन ॲनिमेशन हा जो ॲनिमेशन दिलेला आहे, इन ॲनिमेशन. ओके, आता बघू शकता याला शोधायचं. त्यासाठी काय करायचं, रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट दिलेला. ओके, त्याच्या पाठीमागच्या सुद्धा इमेजला आपण रॉक हॉरिझॉन्टली हा ॲनिमेशन यूज केलेला. ओके, रॉक हॉरिझॉन्टलीवरती क्लिक करायचं आहे, ओकेच्या बटनला क्लिक करायचं अशा प्रकारे. ओके, आता रॉक हॉरिझॉन्टली आपल्या जी आता बघू शकता मित्रांनो, मी सगळे ज्या इमेजला आपण ॲनिमेशन दिले ते तुम्हाला सर्व एक्सप्लेन केले आहेत. आता इफेक्टचं सांगतो तुम्हाला. आता इफेक्ट बघू शकता एक सुपर लार्ज जो इफेक्ट आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे ऑलरेडी. ओके, आता बघू शकता इथं, आता बघू शकता तुम्हाला 3 सेकंदाच्या खालचा जो म्हणजे बीड आहे. ओके, 3 सेकंदाच्या खाली बरोबर तिथे यायचं आहे. तिथं आल्यानंतर बघू शकता मित्रांनो काय करा, आपला जो म्हणजे हा जो इफेक्ट आहे बघू शकता, हा कोणता इफेक्ट आहे रिप्लेस करून घेतो. ओके, नाईट क्लबमध्ये येऊन तुम्हाला काय करायचं बघू शकता, नाईट क्लबमध्ये आल्यानंतर ब्लॅक फ्लॅश जो इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा, ओकेवरती क्लिक करायचं. ओके, आणि ही जी ॲडजस्टमेंट आहे मित्रांनो, ही जी स्पीड आहे फुल ठेवून द्यायची. ओके, फुल ठेवल्यानंतर काय करायचं बघू शकता, हा जो इफेक्ट आहे हा डिलीट करून घेतो. एक मिनिट डिलीट करून घेतो. डिलीट केल्यानंतर हा इफेक्ट काय करायचा, कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर आता ही थोडंसं प्रेस करून धरायचं आणि पाठीमागे खेचायचं. ओके, खेचल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इथं ठेवून द्यायचं. ओके, एवढीच आपल्याला प्रोसेस करायचा आहे आणि हा इफेक्ट थोडासा नॉर्मल पुढे घ्यायचा. ओके, एवढं ठेवून द्यायचं. आणि आता नेक्स्ट जो आपला म्हणजे इफेक्ट आहे तो इफेक्ट देण्यासाठी काय करायचं आहे, आता गोष्ट इथं या बॉडी इफेक्ट दिलेला. ओके, या इफेक्टवरती क्लिक करायचं. इथं मी रिप्लेस इफेक्ट करून घेतो. ओके, आता इथंच थोडंसं लोड घेईल, क्लोनमध्ये यायचं आहे. म्हणजे गोष्ट आहे हा ट्रेंडिंग नंतर क्लोन जो इफेक्ट आहे त्या क्लोनमध्ये यायचं. ओके, आता जेवढा तुमचं इंटरनेट डाटा फास्ट असेल तेवढं तुमचं इथं वर्क फास्ट होणार. ओके, त्यासाठी काय करायचं, तर तुम्ही बघता इथं थर्ड नंबरचा क्लोनमध्ये येऊन थर्ड नंबरचा इफेक्ट आहे तो ते इफेक्टवरती क्लिक करायचा. ओके, त्या राईट क्लिक करायचा आणि हे जे ॲडजस्टमेंट आहे मित्रांनो तुम्हाला आता तुमच्यावरती अवलंबून आहे. ओके, आता ही जी इंटेन्सिटी आहे मित्रांनो, जेवढं तुम्हाला म्हणजे आपलं जास्त इमेज जेवढी तुम्हाला तिथं म्हणजे ही जी ऑपोजिट पाहिजे जास्त पाठीमागची जी आपली इमेजेस येणार आहेत जेवढी तुम्हाला म्हणजे ऑपोजिट पाहिजे तेवढी ते ठेवून द्यायची. ती आता तुमच्यावरती अवलंबून. ओके, ओके, आणि ट्विस्ट म्हणजे मित्रांनो ह्याचं ट्विस्ट किती आहे. ओके, ट्विस्टला काय तुम्ही म्हणजे इथं छेडछाड करायला. ओके, ट्विस्ट तेवढी ठेवून द्यायची. ओके, ट्विस्टला फक्त तुम्हाला इंटेन्सिटीवरती तुम्ही तेवढं ॲडजस्टमेंट करायचे आणि पुढे येतं. पुढे आल्यानंतर सुद्धा आपल्याला इथं स्प्लिट फ्लिकरचा एक इफेक्ट यूज केलेला. ओके, बघू शकता मित्रांनो त्या स्प्लिट फ्लिकरवरती क्लिक करायचं, रिफ्लेक्स इफेक्टवरती क्लिक करून घेतो. तुम्हाला नाईट क्लबमध्ये तो 2 नंबरला इफेक्ट भेटून जाईल. ओके, तो इथं फक्त अप्लाय करून द्यायचा आहे आणि पूर्णपणे यात पाठीमध्ये जातो. आपण काय करायचं असं झालेलं असते तर बरोबर आपण बीटनुसार येऊन इथं व्यवस्थित ॲड करून घ्यायची. इथे ही जी काय ॲडजस्टमेंट करायला. ओके, त्याच्या पुढे आल्यानंतर आता बघू शकता मित्रांनो आता 3 इथं म्हणजे आपले 3 इमेज दिसत आहेत. तर काय करायचं 3 इमेजसाठी देण्यासाठी बरोबर त्या म्हणजे बरोबर आपण काय कुठं आलो माहिती आहे का, 6 सेकंदाच्या खाली जो आपला इमेज आहे तिथे यायचा. ते रिफ्लेक्स इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं, इथं स्प्लिट म्हणजे बघू शकता इकडं तुम्हाला इकडं लेफ्ट साईडला स्क्रोल करता यायचं आणि स्प्लिट नावाचं एक इथं तुम्हाला इथं इफेक्टचं टूल दिसेल. इथं तुम्हाला 4th नंबरला 4 नंबरलाच दिसेल आपला मिरर 3 लेयर्स जो इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आणि अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा. आणि इथं ॲडजस्टमेंट आहे आता तुमच्यावरती फिल्टर आहे मित्रांनो पूर्णपणे 0 करून घ्यायचं फिल्टर. आणि ही जी व्हर्टिकल आहे म्हणजे जेवढे तुम्हाला इमेज तुम्हाला पाहिजे तिथपर्यंत ठेवून द्यायचं. तर बघू शकता हा इमेज अशा प्रकारे मी ठेवून देतो. ओके, अशा प्रकारे ठेवून देतो आणि ओकेवरती क्लिक करून देतो. आणि आता बघू शकता बटरफ्लाय जो इफेक्ट आहे तर तुम्हाला काय करायचं बरोबर 8 सेकंद इथं 1 मिनिट मित्रांनो 9 आणि 10 सेकंदाच्या मध्ये एक स्पॉट आहे इथे यायचा आणि आपला बटरफ्लाय जो इफेक्ट देण्यासाठी ती इफेक्टवरती क्लिक करतो. इथे रिप्लेस इफेक्ट करून घेतो. ओके, हे तुम्हाला काय करायचं इथं 1 मिनिट मित्रांनो इथं बटरफ्लाय जो इफेक्ट देण्यासाठी इथे रिफ्लेक्स इफेक्ट करून घेतो. ओके, म्हणजे तुम्हाला काय करायचं इथं कुठं यायचं माहिती आहे इथं तिकडं लेफ्ट साईडला स्क्रोल करत यायचा बटरफ्लाय जो इफेक्ट टूल आहे ते द्यायचा आणि तुम्हाला 4th नंबरला भेटून जाईल इफेक्ट. ओके, तो 4th नंबरला बटरफ्लाय ड्रीम काय तर असा इफेक्ट आहे. बटरफ्लाय ड्रीम जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून द्यायचा. अप्लाय केल्यानंतर ही जी गोष्ट ही थोडं म्हणजे ही काय करायचं माहिती आहे स्पीड आहे मित्रांनो गोष्ट स्पीड आहे तुम्हाला इथं 60 ठेवून द्यायचं. ओके, 60 ठेवून द्यायचं. ओके, आणि ही जी पूर्णपणे लेअर अशी मागच गेलेले असते तुम्हाला काय करायचं ही लेअर पूर्णपणे आपल्या जिथं म्हणजे इमेज संपते तिथंपर्यंत आणून ठेवून द्यायचं. ओके, आणि इथं काय आपण इथे ॲनिमेशन दिलेलं आहे इथं काय सुद्धा करायला नाही मित्रांनो. त्याच्या पुढे समोर यायचं. समोर आल्यानंतर इथं ह्याला काय करायचं बॉडी इफेक्ट दिलेलं. ओके, बॉडी इफेक्ट देण्यासाठी काय करायचं आता ह्या बरोबर लेअरजवळ यायचं. ओके, आपल्या इमेज लेअरजवळ यायचं आणि गोष्ट इफेक्टवरती क्लिक करायचं म्हणजे इथं रिप्लेस इफेक्ट करून घेतो. ओके,
रिफ्लेक्स एबडी ग्लोविंग लाईन्समध्ये यायचं. ओके, तुम्हाला काय करायचं, ग्लोविंग लाईन्समध्ये आल्यानंतर थोडंसं खालती बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही ग्लोविंग लाईन्समध्ये यायचं, खालती स्क्रोल करायचं. ओके, स्क्रोल करत आल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता, तो इफेक्ट कोड गेला. अँगल विंग्सचा इफेक्ट आपण यूज केला आहे. ओके, अँगल विंग्स हा इफेक्ट तुम्हाला काय करायचं इथं त्या म्हणजे अशा प्रकारे इथं ओके करून इथं ॲड करून घ्यायचं. ॲड केलं तर काय करायचं, हां इथंपर्यंत ठेवून देतो. ओके, गोष्ट फायनल जो आपला जो स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल मी जे काय सांगितलेलं आहे. ओके, जर समजलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नंतर एकदा बघा, म्हणजे व्यवस्थितरित्या तुम्हाला हा म्हणजे व्हिडिओ समजेल मी कशाप्रकारे एडिट केलेला आहे. आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं, इथं बघू शकता. इथं पहिल्यांदा जी क्वालिटी आहे, पहिल्यांदा काय करायचं इथं मी फ्रेम रेट आहे ते 16 ठेवतो आणि कोड रेट आहे ते इथं हाय ठेवतो. आणि याचं काय रेझोल्युशन आहे बघू शकता, रेझोल्युशन 1080p पर्यंतच ठेवतो. ओके, आणि ते ॲरोवरती क्लिक करून एक्सपोर्ट करण्यास सुरुवात होऊन जाईल. आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.